नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. ह्या कडकडत्या उन्हात मुलं रोज आईस्क्रीम खाण्यासाठी हट्ट करत असतात, पण आपल्याला मात्र मुलांनी नेहमीच पौष्टिक खावे असे वाटत असते. म्हणूनच आज आपण खास मुलांसाठी पौष्टिक असे थंडगार बदाम मिल्कशेक करणार आहोत. हे मिल्कशेक दूध जास्त न आटवता दाटसर आणि क्रीमी कसे करायचे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघावा लागेल. 1 लिटर दुधाचे मी बदाम मिल्कशेक बनवणार आहे. त्यासाठी इथे मी 15 ते 20 बदाम अर्ध्या तासापूर्वी गरम पाण्यात भिजत घातले होते. माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी हे गरम पाण्यात भिजत घातले होते. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 7-8 तासापूर्वी नॉर्मल पाण्यात भिजत घातले तरी चालतील किंवा रात्रभर भिजत घातले तरी चालतील. याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत, पण आपण आधी दूध गरम करायला ठेवूयात. दूध गरम करण्यासाठी इथे मी जाड तळ असलेली कढई गॅसवर ठेवलेली आहे. गॅस अजून चालू केलेला नाहीये. आधी आपल्याला थोडंसं अर्धा कप इतकं पाणी कढईत घालायचंय आणि ते कढईला सर्व तळाला लावून घ्यायचंय आणि मग गॅस चालू करायचंय. पाणी आधी घातल्यामुळे दूध तळाला लागत नाही. आता आपण यात दूध घालूया. इथे 1 लिटर मी हे फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. गाईचं दूध घेतलं तरी चालेल, पण तुम्हाला थोडंसं जरा ते जास्त आटवावं लागेल. आणि आता गरमीमध्ये आपल्याला गॅस जवळ जास्त काम करायची इच्छा होत नाही, त्यामुळे इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे, म्हणजे जास्त आटवावं लागणार नाही. दुधाला उकळी येईपर्यंत आपण बदामाचे साल काढून घेऊया. गरम पाण्यात घातल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता लगेच साल निघते. साध्या पाण्यात घातले तरी काही वेळा खूप असे गिळगिळीत लागतात, त्यामुळे सोलले जात नाही. तेव्हा पण तुम्ही थोडंसं गरम पाण्यात 10-15 मिनिटं ठेवून मग काढू शकता. साल लगेच निघते. बदामाचे साल काढेपर्यंत इथे दुधाला उकळी आलेली आहे. थोडंसं हे मिक्स करून घेऊया. साई जमा झाले ते एका साईडला करूया आणि आता गॅस कमी करायचा आहे आणि यातलं अर्धा कप इतकं दूध मी बाजूला काढते. पुढे तुम्हाला मी सांगेन हेच काय करायचं आहे ते. आता हे दूध आपल्याला मंद गॅसवर 10% इतकं आटवायचं आहे. जास्त दूध आटवायचं नाहीये. दूध जास्त न आटवता बदाम शेक दाटसर कसा होईल यासाठी आपण एक एक्स्ट्रा स्टेप करणार आहोत. ते आपण पुढे बघूया. आणि बाकीची तयारी करेपर्यंत मध्ये मध्ये आपल्याला ही कडेला लागलेली साई आहे ती मिक्स करायची. इथे मी 7 ते 8 बदाम आणि 7 ते 8 पिस्ता घेतलेले आहेत. हे आपल्याला पावडर करून घ्यायचे. बदाम आणि पिस्त्याची ही जाडसर अशी पावडर करून घेतली आहे. खूप जाडसर ठेवायची नाही आणि खूप जास्त फिरवायचं पण नाही, नाहीतर त्यातलं ऑइल रिलीज होऊन ते एकदम व्यवस्थित पावडर होत नाही त्याची. हीच आपली एक्स्ट्रा स्टेप आहे, ज्याच्यामुळे बदाम शेक आपला एकदम मस्त टेस्टी आणि दाटसर होणार आहे. आता आपल्याला हे भिजवून साल काढलेले बदाम ह्या ग्राइंडरमध्ये घ्यायचे आणि त्यात थोडंसं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे. इथे मी पाणी वापरते, तुम्ही दूध पण वापरू शकता. ड्रायफ्रुट्सची पावडर तयार करून घेतली आपण. बदामाची पेस्ट तयार करून झाली. हे जे बाजूला काढून ठेवलेलं दूध आहे त्याचं कस्टर्ड दूध तयार करायचं आहे. इथे मी 1 चमचा व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. ती या दुधात मिक्स करून घ्यायची. इथे तुम्ही मिल्क पावडर पण वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता. हे चांगलं दुधात मिक्स करून घ्यायचंय. त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कस्टर्ड पावडरच वापरा, कारण कस्टर्ड पावडरमुळे दाटसरपणा तर येतोच, पण फ्लेवर पण छान येतो मिल्कशेकला. आणि कस्टर्ड पावडर म्हणजे कॉर्नफ्लॉवरच असतं, फक्त त्यात व्हॅनिलाचा फ्लेवर ॲड केलेला असतो. आता हे आपलं कस्टर्डचं मिल्क तयार झालेलं आहे. बाकीची तयारी होईपर्यंत आपलं दूध पण 10% असं आटलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. मध्ये मध्ये मी बाजूला लागलेली साई त्यात काढून टाकत होते. गॅस कमीच आहे. आधीच आपण ह्याच्यात थोड्या 10 ते 15 केशरच्या काड्या घालूयात, म्हणजे मिल्कशेकला रंग छान येईल. आधीपासूनच आपलं पूर्ण तयार होईपर्यंत छान असा केशरचा रंग त्यात उतरेल. आणि ही ड्रायफ्रुट्सची पावडर घालूया. पावडर चांगली मिक्स करून घेऊया. आता ही बदामाची पेस्ट घालूयात.
पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊन ह्यात आपल्याला हे तयार केलेलं कस्टर्डचं दूध घालायचं आहे. पण दुसऱ्या हाताने आपल्याला हे चांगलं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतात. आता 2 ते 3 मिनिटं हे चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे कस्टर्ड शिजेल आणि व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यात. 2 ते 3 मिनिटं कस्टर्डचं दूध चांगलं मिक्स करून घेतलं सतत हलवत. आता आपल्याला यात घालायची साखर. इथे मी अर्धा कप इतकी साखर घालते. हे साखरेचं प्रमाण परफेक्ट आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1-2 चमचे साखर वाढवू शकता. तर साखर घातल्यावर थोडंसं पातळ होईल दूध, त्यामुळे थोडंसं अजून आपण आता 2 ते 3 मिनिटं दूध आटवून घेऊया. साखर घातल्यावर 2 ते 3 मिनिटं आणि साखर विरघळल्यावर 2 ते 3 मिनिटं, असं 4 ते 5 मिनिटं मी दूध हे चांगलं असं सतत हलवत हे ढवळून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही, कारण थंड झाल्यावर ते अजून जास्त दाटसर होतं. तर गॅस मी बंद केलेला आहे. आता शेवटी आपल्याला घालायचे अर्धा चमचा वेलची पावडर. वेलची पावडर सर्वात शेवटीच घालायची, नाहीतर त्याचा सुगंध निघून जातो. बदाम मिल्कशेक आपलं तयार झालेलं आहे, पण हे अजून पिण्यासाठी तयार झालेलं नाहीये. हे आता आपल्याला एका वेगळ्या सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण हे आपल्याला रूम टेम्परेचरवर आणायचं आहे आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये 1 ते 2 तास थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. जर आपण कढईत तसंच ठेवलं तर ते लवकर थंड होणार नाही. 2 तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं बदाम मिल्कशेक. मस्त असं थंडगार झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं दाटसरपणा पण आलेला आहे मिल्कशेकला. इतपतच दाटसर करायचं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त दाटसर करायचं नाही. ह्या प्रमाणात 4 ते 5 लोकांसाठी बदाम शेक तयार होतो. तुम्ही पण मुलांना आईस्क्रीम देण्याऐवजी अशा प्रकारे हे थंडगार आणि पौष्टिक बदाम शेक मुलांना बनवून द्या. एकदम परफेक्ट असं झालेलं आहे, अगदी बाहेर मिळतं तसं. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करा.